आई 5 पावलं मागं जाया पाहिजे आपल्याला. चांगल्या कामाला जाताना मांजर आडवी आली हवं का? चला. काय नाही ग बकळा मावशी, तसं पण कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. चल. तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते? Did you just call me a cat? आणि तू क्रो म्हणालीस ना मला? दोन्ही बी तुलाच म्हणले मी. समजलं का? हे डोळे मिटून दूध पितेस आणि जगाला दाखवतेस मला जसं काही ठावच नाही. अगं दुसऱ्याच्या संसारावर वाईट वाकडी नजर हाय तुझी कावळ्यासारखी. समजलीस का? कामवाली बाई, मला नाही बोलायचं तुझ्याशी. गुड फॉर नथिंग. काय तेच बोलतेस. दुसरं काहीतरी बोल ना. बोल दुसरं काहीतरी. बच्ची आहेस तू बच्ची. हे बकळा मावशी. ए मला बच्ची वगैरे म्हणायचं नाही हा. मला फक्त गॅरी बच्चा म्हणतो. बाकी कोणी म्हणतेला मला आवडत नाही. तुझ्या तर अशा कितीतरी गोष्टी मला आवडत नाही. तू माझ्या घरात येऊन घुसलीस, मला नाही आवडलं. पण मी काय बोलली का? नाही ना. राहू दे बकुळा मावशी, आपण काहून हिच्याशी बोलत बसलोय? आपल्याला खूप काम आहे. चल बरं, चल लिफ्ट आली. अरे वा, चला 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 चला. इथं मला पण यायचं. अरे यार काय प्रॉब्लेम यायचा? कमळा, ए कमळा, दरवाजा उघड का? ए तुला बोलली होती ना राधिका ताई तुला भेटायला येणार आहेत म्हणून. त्यांचं काम आहे. या आहेत त्या राधिका ताई. नमस्कार, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. माझं जरा काम होतं तुमच्याकडे. मला एका मोठ्या कंपनीचा मसाले बनवायचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. त्याचं असं आहे का, सध्या मी आणि माझा मुलगा आम्ही 2 जण राहतो. मला कामाची आणि पैशाची दोन्हीची खूप गरज आहे. त्यातनं माझा दादा अडचणीत सापडलाय. त्याचं घर गहाण पडलंय, तेही सोडवायचंय. मला 4 लाख रुपये भरायचे. त्याचसाठी मदत मागायला आले. बाई आम्ही कुठून देणार 4 लाख रुपये? नाही नाही नाही, मला काही पैशाची मदत नकोय. मला फक्त मदतीचा हात हवाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो.
मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.